नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. जुलै-सप्टेंबर 2024 दरम्यान ज्योतीचा 3 वेळा मुंबईला प्रवास. सूत्रांची माहिती, पाकसाठी संवेदनशील डेटा हस्तगत केल्याचा आरोप. ज्योती मल्होत्रा पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट. NIA, स्थानिक पोलीस आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात वाद. वंशवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि रामाफोसा यांच्यात खडाजंगी. वैष्णवी हगवणेंच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर. वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे. मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचे शरीरावर स्पष्ट व्रण. वैष्णवीचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप. लाडक्या बहिणीला न्याय द्या, वैष्णवीच्या मामांची अजित पवारांकडे मागणी. हगवणे कुटुंबाला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, उत्तम बहिरट यांची मागणी. वैष्णवीची सासू, नवरा, नणंद अटकेत, तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू. राजेंद्र हगवणेला अजूनही का अटक नाही? हगवणे कुटुंबियाकडून माझ्या मुलीचा छळ. वैष्णवीच्या आईवडिलांचे गंभीर आरोप. दरम्यान आरोपी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 26 मे पर्यंत वाढ. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आढळली 1,84,84,00,000 रुपयांची रोकड. विधिमंडळाच्या अंदाज समितीतील आमदारांना देण्यासाठी रक्कम जमा केल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप. शिवसैनिकांनी धडक देताच मंत्र्याचे PA खोलीला लॉक लावून पळाले. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणावरून राऊतांचा आरोप. रत्नागिरी जिल्ह्याला पुढील 3 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट. सध्या पावसाची विश्रांती, मात्र ढगाळ हवामान. साताऱ्यातील कुरुणेश्वर मंदिरात पावसामुळे शिरलं पाणी. मंदिराच्या गाभाऱ्यात चिखलाचा साम्राज्य. पुण्यात पावसाची हजेरी कायम. पावसानं पुण्याला झोडपलं. मगरपट्टा भागात 54 मिलीमीटर पावसाची नोंद. मुंबईतील काही भागात रात्री जोरदार पाऊस. गोरेगाव, मालाड, कांदिवली, अंधेरी या उपनगरांसह मुंबईतील सर्व भागात रात्री उशिरा पाऊस. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. शहादा तालुक्यातील केळी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अचानक आलेल्या पावसामुळे नवी मुंबई APMC मार्केटमधील भाज्यांचं नुकसान. भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अमरावती जिल्ह्यासह विदर्भात मान्सून पावसाचा धुमाकूळ. अमरावती शहरात अनेक ठिकाणी नाल्याची साफसफाई न केल्यानं अनेक दुकानात पाणी शिरलं. शहरातील नाल्या आणि गटर स्वच्छ करण्याची व्यापाऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भडगावात मान्सूनपूर्व पावसाचा कहर. शेत आणि फळबागांचं मोठं नुकसान. पपई, लिंबूच्या फळबागा जमीनदोस्त. वाशिम बाजार समितीत चिया पिकाला प्रति क्विंटल 11,750 ते 14,300 रुपये दर. पारंपरिक पिकांपेक्षा चिया पीक अधिक फायद्याचं ठरत असल्यानं शेतकरी चिया पिकाकडे वळत असल्याचं चित्र. नागपुरात मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं नागरिकांचा मनस्ताप वाढवला. जिल्ह्यातील अनेक भागात पावसामुळे नुकसान. संत्रा आणि आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी हवालदिल. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस. लोणार, चिखली आणि देऊळगाव राजासह सिंदखेड राजा परिसरात पाऊस. पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ.